आता येतात शाहीर शुभम खंडाळकर. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून फिरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. नारी गा 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 जी जी जशी कळी सोन चाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार. अति नाजूक तनू देखणी अति नाजूक तनू देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकुमारा. नारी गा 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 जी जी जशी मन्मथरती धाकटी जी. अरे जशी मन्मथरती धाकटी सिंह समकटी उभी एकटी गळ्यामध्ये हार. अंगी तारुण्याचा बहरा अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर मारिते लहर मदन तलवार पायी पैंजण झुमकेदार पायी पैंजण झुमकेदार कोण सरदार हिचा भरतार. हा हा कोण सरदार हिचा भरतार. नारी गा 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 जी जी सुंदरा मनामध्ये भरली सुंदरा. शाहीर छान झालं गाणं. थँक्यू. माई कसं वाटलं गाणं? छान गायलंस बाबा, खरोखर चांगलं गायलंस. पण ते तू गग घेत होतास ना ते रागाने कोणाशी बोलल्यासारखं वाटलं. तसं नको, ते मंजुळतेने बोलायचं. खूप छान गायलंस, खरोखर चांगलं गायलं. शुभम, तू आज वेगळाच शुभम दिसतोयस मला. कमाल गायलास. थँक्यू. म्हणजे तुझी एनर्जी म्हणा, औंढा नाही गिळलास, तू दिसतोस सुंदर आहेस, तू कॉन्फिडेंट दिसतोयस, सगळंच छान आहे आज तुझ्या बाबतीत. कोण सुंदरा मनामध्ये भरली. अप्रतिम गायलास, सुंदर गायलास, मनापासून गायलास. तुला माझ्याकडून फुल मार्क्स. थँक्यू. ओके. अफलातून गायलास मित्रा, अतिशय सुंदर. मला खूप म्हणजे खूप आवडलं मनापासून. आतापर्यंतचा मला असं वाटतं तुझा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्सेस होता. थँक्यू. आणि अजून एक सांगायचं म्हणजे लावणीचं वळण हे अतिशय जुनं आहे. म्हणजे देवगंधर्व भास्कर बुवा बखले ते जेव्हा शास्त्रीय मैफिली त्यांच्या करायचे तेव्हा लोक त्यांना सांगायचे की तुम्ही याच्यानंतर लावणी गा. तर त्याच्यानंतर ते लावणी सादर करायचे. भास्कर बुवा म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय. तर तेव्हा इतकी प्रतिष्ठा होती बैठकीची लावणी आणि इतकी मोठी मोठी लोक त्याच्यामध्ये होती. तेच वळण आपल्या नाटकामध्ये पण आलं, सौभद्रामध्ये आलं. नारदाच्या तोंडी माझे आजोबा पण अतिशय उत्तम लावणी गायचे. म्हणजे पंढरपूरला आमचे ज्ञानोबा उत्पात होऊन गेले, अतिशय थोर माणूस. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं लावणीसाठी. ते दर होळी पौर्णिमेला कार्यक्रम करायचे. तिथे पु ल देशपांडे आणि माझे आजोबा हे अगदी दरवर्षी जायचे आणि तिथे माझ्या आजोबांनी छान 3 तास लावणीचा कार्यक्रमही केलेला आहे. एक तुम्हाला सौभद्र नाटकातलं नारदाचं एक पद तुम्हाला दाखवतो. लावणीचं जुनं वळण कसं होतं, त्याची तान कशी होती, ती साकी ह्या वृत्तामध्ये आली आणि एक खूप सुंदर पद आहे. 2 ओळी गाऊन दाखवतो. वीर शिरोमणी वीर शिरोमणी सकल धनुर्धर वीर शिरोमणी सकल धनुर्धर नायक तू नरवरा नायक
तू नरवरा मग का वदसी दीना गिरा मग का वदसी दीना गिरा मग का वदसी दीना गिरा महावात सुटला म्हणून का महावात सुटला म्हणून का कंप येत भूधरा मग का वदसी दीना गिरा मिळतील तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा मिळतील तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा यद्रूप बघून लाजतील रतींदिरा यद्रूप बघून लाजतील रतींदिरा मग म्हणशील दृष्टीस नको सुभद्रा जरा मग म्हणशील दृष्टीस नको सुभद्रा जरा काय उणे तुझ आणशी चित्ती तरी मिळविसी अप्सरा मग का वदसी दीना गिरा मग का वदसी दीना गिरा. क्या बात आहे. मुलांनो, यांचे आजोबा वसंतदादा देशपांडे यांच्या बरोबर 30-35 वर्षापूर्वी सुरंगा म्हणत्यात मला ह्या पिक्चरची आम्ही दोघांनी झगडा गायलाय. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे रिहर्सलला वगैरे वसंतदादा कधीच नव्हते आणि रेकॉर्डिंगच्या वेळी ते आले. त्यांनी गाणं मागितलं, लिहिलेलं आणि प्रत्येक गाण्याच्या ओळीवर त्यांनी ज्यांनी संगीत दिलेलं होतं वसंत पवार यांचे वडील, त्यांनी त्यांच्याकडून प्रत्येक ओळ शब्द वगैरे सगळं ऐकून त्या शब्दावर नुसतं ते नोटिशन लिहित गेले आणि ते माईकवर उभे राहिले. आजच्या एपिसोड मधला पहिला नी शुभमला मिळतोय काँग्रेस. थँक्यू.